नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजता आहे आणि शरद भवनच्या गार्डनमध्ये मी पुन्हा आता फुलं नेण्यासाठी आलेलो आहे. तर लाईट पण स्ट्रीट लाईट पण चालू आहे. मला ते बंद करण्यासाठी पण जायचं आहे. खूप वेळपर्यंत चालू राहतात. सकाळी सकाळी कोणी जात पण नाही. तर इथे पप्पू बघा, शरद भवनचा मुलगा, तो इथे सकाळी ना फुले तोडत असतो. फुले तोडून ठेवतो आणि मी पण येत असतो मग फुले नेण्यासाठी. तर बघा, पप्पू इथं फुलं तोडतं आहे गार्डनमध्ये. बघा, उन्हाळ्यामध्ये पण शरद भाऊंनी बाग कशी मेंटेन केलेली आहे बघा, हिरवीगार आहे. नाहीतर शक्यतो उन्हाळ्यामध्ये झाडे जे असतात ना, जळालेली असतात. पण बघा, हिरवीगार आणि फुलं पण खूप आलेली. गुलाबाची तोडले का पप्पू? पप्पू दररोज सकाळी फुले तोडतो आणि मला पण देत असतो तो. या साईडला पण आणि समोरच्या बाजूला पण बघा, झाडे पूर्ण हिरवीगार आहे. टाक याच्यातच, पिशवीमध्ये ना थोडेच टाक, 4-5. कोणी गेले घेऊन ते? बस 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 होऊन जातील तेवढे. चला, मी आता फुले घेतले पप्पू, येतो. लाईट बंद करतो. अजून आपले रस्त्यावरची लाईट चालूच आहे ना. पाणी ठेवलं भरून याच्यात? आहे वाटतं, आहे पाणी. कुत्र्यांसाठी पहिले पाणी भरून ठेवावं लागतं, पक्ष्यांसाठी पण. रांगोळी पण झालेली काढून. हे तर बरं फुलं, मी लाईट बंद करून येतो. तर मी जातो आता लाईट बंद करण्यासाठी, कारण की खूप जास्त वेळ चालू राहतात लाईट, स्ट्रीट लाईट. ते बंद करतो पहिले आता. कोणी जात पण नाही त्या साईडला. लाईट पण आलो बंद करून आता. पाठीमागे बघताय ना तुम्ही, झाडे किती हिरवीगार आहे. तर कॉलनीमध्ये मस्त झाडं आहे आमच्या. आता जातो घरामध्ये, प्रेमानंदजी महाराज आहे त्यांचा सत्संग लावतो. थोडा वेळ सत्संग ऐकतो आता. इसमें क्या हुआ कि हमारी जो लाडली जो है, त्रिभुवन मोहन, मुनिमन मोहन, विश्वमन मोहन, सुमन मनमोहन, लालजू को मोहित करने वाली है. हाँ, जाके अधीन सदाए सांवरो, या ब्रज को सिरताज हमारे माए, और हम उनके चरणों के गुलामी में हैं. तर मित्रांनो, आता ऑफिसमध्ये आलेलो आहे. नाश्ता वगैरे अजून बाकी आहे. काल रात्री फीडबॅक सेशन झालं होतं, म्हणजे क्लासचा शेवटचा दिवस होता रात्रीचा. सर्वांचे अभिप्राय घेतले. त्यांना क्लास चांगला वाटला का हे त्यांच्याकडून जाणून घेतलं. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ते फीडबॅक सेशन मी आता एडिट करावं लागेल थोडं त्याला. ते एडिट करून अपलोड करेल यूट्यूबवरती. ठीक आहे, त्याच्यासाठीच आलेलो आहे. बघाल तुम्ही, लॅपटॉप पण मी ओपन केलेला आहे. थोडं एडिटिंग करतो त्याच्यामध्ये आता. त्यानंतर मग खाली जातो, नाश्ता वगैरे करतो. पक्ष्यांचा बघा बाहेर किती आवाज येतोय. नाश्ता तयार झालेला आहे, गरमागरम नाश्ता. आज पोहे बनवले नाश्त्यामध्ये. आता नाश्ता करूया मग. रात्री फीडबॅक सेशन झालेलं होतं. मीटिंगचं रेकॉर्डिंग पण मी केलेलं होतं आणि प्रत्येक बॅचचं करत असतो. तर मग आता थोडं एडिटिंग करायचं बाकी आहे. एडिटिंग केलं की मग आज संध्याकाळी दीपटेकवरती हा व्हिडिओ मी अपलोड करणार. म्हणजे रेकॉर्डिंग जे आहे ना ते अपलोड करेल यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे, खूप छान अभिप्राय आले सर्वांचे. आता ते रात्रीच्या वेळेला माझ्यासोबत नसणार, पण आता दुसरी बॅच येणारच आहे, दुसरा वर्ग येईलच, तो माझ्यासोबत असेल. तर व्हिडिओ पण आता एडिट झालेला आहे. एडिटिंगसाठी जवळजवळ माझा 2.5 तास गेला, कारण की रेकॉर्डिंगच जवळजवळ 1.25 तासांचं होतं. त्यामुळे एडिटिंगमध्ये माझा फार वेळ गेला. आता रेंडरिंगसाठी टाकलं आहे बघा. तर रेंडरिंग होण्यासाठी पण व्हिडिओला खूप वेळ लागेल. रेंडरिंग झाला की मग अपलोड करेल याला संध्याकाळच्या वेळेला. आता जेवणाची वेळ झालेली, 1 वाजत आलेले आहे. तर आता जेवण करून घेतो मी. शरद भाऊ येत आहेत त्यांच्या कुत्र्याला घेऊन. संध्याकाळच्या वेळेला फिरायला घेऊन जात असतात ते. शरद भाऊ, या चहा घ्यायला. अहो, दिवसभर खूप गरम होतं घरात. आणलं का फिरून कोक्याला? शरद भाऊ पण आले होते. आमचा चहा वगैरे झाला आणि आज दुपारी मी झोपलेलो होतो, कारण की पूर्ण रात्रभर झोप आलेली नव्हती. इतकं गरम होतं आहे ना घरामध्ये. रात्रभर झोपणं अवघड होऊन गेलं मला. ठीक आहे, झोपच आली नाही मला. मग त्यामुळे आज मी काय केलं, जेवण झालं आणि आराम केला. आणि डोकं दुखत होतं खरं म्हणजे. झोप नाही झालं तर डोकं दुखतंच. त्यामुळे मी पूर्ण आज आराम केलेला होता.
तर जातो. दीदीचे कपडे आणायचे, दीदीला सुट्ट्या लागल्या आता क्लासला, तर मग ती इथेच राहणार. तर मग आमच्या पहिल्या घराकडे जातो आहे आणि तिचे कपडे घेऊन येतो आता. त्या जुन्या घराकडे आलेलो आहे, इथं बसलेलो आहे. आमच्या आजी पण इकडे बसलेले आहेत. आता दीदीचे कपडे घ्यायचे, जायचं. इथं रस्त्याचं काम पण मागे चालू होतं, त्यामुळे माझा चक्कर पण होत नव्हतं आणि तसं माझं ऑपरेशन झालेलं होतं, तर त्यामुळे पण मी इकडे येतच नव्हतो. ठीक आहे, इथं मोठा झालेला आहे रस्ता सिमेंटचा, पण त्यामुळे काय झालं की समोरची जी झाडं होती ना, म्हणजे घराच्या समोर आम्ही खूप छान झाडं लावलेली होती, फुलांची झाडं होती, ती गेली पूर्णपणे. ठीक आहे, असा सुन्नाट वाटतो आहे रस्ता. घराच्या आजूबाजूला झाडांशिवाय मजा नाही, झाडं पाहिजे घराच्या आजूबाजूला. पाठीमागे आंब्याचं झाड होतं, त्याचे आंबे पण काल तोडलेले. आमचे छोटे बंधू जे होते, तर आंबे पण तिकडे घेऊन आले. मोठा आंबा आहे, पिकलेले नाही अजून, ते पिकतील. म्हणजे आम्ही तिघांनी वाटून घेतले, तिघा भावांनी थोडे थोडे आले प्रत्येकाला. ठीक आहे, जास्त काही नव्हते पण थोड्याफार प्रमाणामध्ये भेटले सर्वांना. हा रस्ता झाला आहे बघा समोर, इथे इथं झाडं होती खाली या साईडला, ती तोडली गेलेली. मस्त वाटायचं झाडं होती तेव्हा. हे पाठीमागे बघा एक आंब्याचं झाड आमचं, अजून एक आहे छोटं, पण त्याला काय आंबे वगैरे येत नाही. हे मोठं आहे, याला आले होते आंबे. यावर्षी कमी आले, पण थोडे तेच काढलेले होते. बाकीचे झाडं आहे इथं. वरचं आमचं टेरेसचं काम केलेलं होतं, ते मटेरियल इथं पडलं, त्यामुळे थोडंसं झाडांना अवघडच झालेलं आहे. बाकीची झाडं आहे इथं अजून. शेजारचे काका आहेत, त्यांचे झाडं पण इथं आंब्याचं. हे बघा वेदिका, काय करते तू? हां, चल ना, विचार बरं मम्मीला. राहशील ना तिथं? तर मी प्रियंका आणि वेदूला घेऊन आलेलो आहे. वेदू पण म्हटली मला पण यायचं इकडे, तर तिला पण घेऊन आलो आहे. मग मी इथं तोपर्यंत अजून पाणी पण मारलेलं होतं. संध्याकाळच्या वेळेला थंड वाटतं थोडं. आम्ही संध्याकाळच्या वेळेला इथं बाहेरच बसलेलो असतो, त्यामुळे डेलीच आहे ते की पाणी मारायचं संध्याकाळी, आणि झाडं जे असतात त्यांना पण मारायचं पाणी. चला, आता क्लास वगैरे पण संपलेले आपले, तर रात्रीचा क्लास पण नाही मला. आता मी फ्रीच असणार. पुढच्या बॅचचं बघूया कसं नियोजन होतं, त्यानुसार आता ॲडमिशन मी चालू करतो आहे. आता मुलांसोबत थोडा टाईमपास करतो, टी व्ही बघतो. रात्रीचा क्लास होणार नाही, त्यामुळे आज थोडं रिलॅक्स असणार मी. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक नक्की करायचं, शेअर करा, आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल ना, तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मी थांबतो आजच्या दिवसासाठी. जय हिंद.